अशा पद्धतीने बनवा घरच्या घरी खूप पौष्टिक आणि चविष्ट असं थालीपीठ। माझ्या घरी सर्वांना खूप आवडतं हे थालीपीठ। माझी 3 वर्षाची मुलगी ही खूप आवडीने खाते हे। चला तर पाहूयात कसं बनवायचं। थालीपीठाचं पीठ घ्यायचं, त्यात 1 वाटी गहू आणि 1 वाटी चण्याचं पीठ ॲड करायचं। वाटलेली मिरची आणि चिरलेला कांदा, कोथिंबीर ॲड करायची, हळद ॲड करायची, त्यानंतर धना पावडर, ओवा ॲड करायचा, थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि हे सगळे मिश्रण जिन्नस मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून आपण बाजरीचा पीठ किंवा ज्वारीचं पीठ मळतो तसं गोळा मळून घ्यायचा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही, मीडियम गोळा असा बनवून घ्यायचा आहे। थालीपीठाचं पीठ म्हणताल तर यात माझ्या सासूबाई अवेलेबल असलेले कडधान्य बाजरी, ज्वारी आणि आम्ही यात नाचणीही ॲड करतो। तर आता मळलेल्या गोळ्यामधील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा, रुमाल भिजवून घ्यायचा आणि हलक्या हाताने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। त्यानंतर तवा थोडासा मंद आचेवरती गरम करून घ्यायचा आहे, तेल ॲड करायचं आणि थालीपीठ टाकायचं। थालीपीठ रुमालाला चिकटू नये म्हणून कडेने पाणी ॲड करायचं आणि तो रुमाल हळूवार हाताने काढून घ्यायचा। त्यानंतर तेल टाकून हे थालीपीठ काढून घ्यायचं आहे आणि खरपूस असं भाजायचे दोन्ही साईडनी। खूप सुंदर आणि टेस्टी असं थालीपीठ बनतं। अगदी घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचं असणारं हे थालीपीठ तुम्ही कधी ट्राय करताय तर नक्कीच ट्राय करा हे पौष्टिक आणि चविष्ट थालीपीठ।